बघूयात. लग्नात आले होते 2 बघितलंय फोटो. जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर मित्र हो, या अगोदरच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलात की हळदी समारंभ वगैरे संकेतच्या लग्नाचा, आणि आज आहे संकेतचं लग्न. तर मी आता जातोय संकेतच्या लग्नाला. तर कशाप्रकारे हा कोकणातील गावातील एक लग्न सोहळा असतो तर ते आपल्याला आजच्या या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल, आणि डेली ब्लॉगप्रमाणेच इतर गोष्टीसुद्धा. तर आता आम्ही सर्व तयारी झालेली आहे. इथे या ठिकाणी आहे माझा मामा पण तयारी, अर्जुन पण एकदम टकाटक झालेला आहे. अर्जुनला पण आहेत ना लग्नात आम्ही नवरी बघणार आहोत. आणि त्याचप्रमाणे मित्र हो, अर्जुनबद्दल अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे काही दिवसांपूर्वी आहेत ना राजापूर तालुक्यामध्ये तालुकास्तरीय खो खो स्पर्धा झाली, आणि यामध्ये आहेत ना अर्जुनची जिल्हास्तरीयसाठी खो खो स्पर्धेमध्ये निवड झाली. त्याबद्दल अर्जुन हार्दिक अभिनंदन तुझं. आणि त्याचप्रमाणे इकडे बघा माझी बहिणी वगैरे तयार झाल्या आहेत. अजून त्यांचं आरशात बघून आहेत ना होत नाही आहे. तर अशा प्रकारे आमची ही फॅमिली. आजोबा चला टाटा चल. सो आता आम्ही चाललो सर्वजण लग्नाला. हा वहिनी, तिकडे आमची वहिनी आंबोळगड वासीय, आणि या आमच्या काकी सुद्धा आलेल्या आहेत आज लग्नाला. मित्र सर्वजण आहेत ना हळूहळू त्या लंबोदर हॉलमध्ये जमत आहेत, आणि या ठिकाणी आमच्या आजीला एक स्पेशल जागा दिलेली आहे. इकडे अगोदरच आली आजी, संकेतची आई. आजी कशी आहेस? बरे आहेस ना? लग्न आहे, आजीच्या नातवाचं लग्न आहे. तर मित्र हो, लग्न समारंभ पार पडलेलो आहे. लग्न सोहळा पार पडलेला आहे, आणि या ठिकाणी मी चाललो घरी. आणि ही आहे अर्जुनची शाळा आणि सर्व अर्जुन आणि स्वराची मित्रमंडळी. लग्नात नाही आला होता तुम्ही? आलेला जेवला आणि आलो परत इकडे. होय, कितवीचो वर्ग तुमचो? 5वीचो. आणि चौथी
होय काय टाटा. चला तर मित्र हो जाऊया. चल. कशा रेशन आणू. चल जाऊया मग. तर आता मी आलोय घराशी. आता जाता इकडनं ती म्हणजे रेशन दुकानावर. आजी जेवलोय मस्तपैकी पाठवर. काय जेवण होता मस्तच चविष्ट. तू नाही आलंस. मी नाही मग संकेत विचारत होतो. हो बाई आजी खरी आहे म्हणून म्हटलं हा येणार आहे संध्याकाळी. हा येऊन बस मानवा. तुझी बहीण बसली होती तिकडे. बसली होती ना मग बहीण माझी. गेलो होते परवा बघू. पोरी बघितलं याच्यात लग्नात आले होते 2 बघितलंय. बेस केलं बाबा. फोटो काढून आणलाय तू आता चॉईस कर. हा काय करून टाक. मग तू मागणी घालून जाशील ना. हा जाय खरोखर जाय. हा खरोखर जाय. चला ठीक आहे मी दाखवतो तुला नंतर. वाट बघता. हा हा भाज्या कधी झाली. मस्करी करत होते आजीची. बरी आहे तुम्ही बरे आहो ना. काय भेटतात कसले 5 वस्तू. डाळ साखर रवा डाळ साखर रवा मैदा पोहे पण आहेत. सो हे आहे रेशनिंग दुकान आडिवरे गावातील. चला आमचं रेशन मिळालेलं आहे. वस्तू तुमका घराशी दाखवून घराशी गेल्यावर दाखवते तुमका मी नेमका काय काय आहे त्याच्यात. का रेशनिंग दुकानवरून आम्ही घरी आलेलो आहोत. आता तुम्हाला दाखवतो मी थोडक्यात काय काय मिळालं ते आम्हाला. असे आहेत का हे महाराष्ट्र शासन पोहे. ओके अशी पॉकेट आहे. मैदा आणि ही तेल पिशवी. 3 आणि 2 5 आणि 1 6 रवा. आजीचे ना भाऊ बहीण आले आहेत आजीक भेटूक. आणि आजी त्यांच्याबरोबर बघा कशा प्रकारे बसून गप्पा मारतायत. त्याचा भाव तो जणू तो पण मला भेटायचा पण तिकीट नाही घ्यायचं. तो पण चहाराने काय 10 पैसे तिकीट होती तेव्हा तरी घ्यायचं नाही. मला भेटला नाही. तर नानान सांगा एवढं घातलं. आता रथ सांगून वरत नेऊया. तो बघा नारा दादा आहेत ना जाळा कुर्ले पण पकडलं. मग डोंगळे घरीत दर गोदर असं बघूया काय आहे. मासे आणल्या नाहीत ते. यायला भानवशीची पोरानी बोयरा आहेत. त्याचा कालवण का 1 नंबर होईल. हे असे मासे पाहिजेत दर. हो कालवण 1 नंबर सार. तर मित्र हो पुन्हा मी एकदा आलो आहे ते म्हणजे लग्न मंडपाजवळ. या ठिकाणी आता थोड्याच वेळात गावातील सर्व जे काही देवस्थान असतील तर त्यांच्या पाया पडण्यासाठी देवदेवतांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी नवविवाहित दाम्पत्य थोड्याच वेळात मंडपातून बाहेर पडतील. आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळात वरातीला सुरुवात होईल. वाजवता रे आता कोण रात्री जास्त काही करती. तो बघा संकेत आहे ना
आता कूळ हलवूक आलो या ठिकाणी. अशा प्रकारे कूळ हलवला जाता. नमस्कार करा. ओके. आता आहे ना आम्ही वरातीत आहोत आणि या ठिकाणी माझी बहीण म्हणजे संकेतची सख्खी बहीण सपना उभी आहे आणि संकेतचं लग्न झालं. आता लवकरच आम्ही याचा पण बघणार आहोत. घराची ना वैद्यगावचा काम वगैरे काही करून नाही मागत, लवकर पाठवतो आम्ही. आणि इकडे आमची बबलूताई सर्व आहे, आरत आहे. सो अशा प्रकारे आहेत ना पारंपरिक पद्धतीत ही मिरवणूक म्हणजे सर्व लग्न कार्य आहेत ना सुरळीत पार पडतात. तर मित्र आजचा हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.